चाललेलो आहेत कोलीसरेला लक्ष्मी केशव मंदिराचं तिथे जाणं देवस्थानाच्या इथे हे आहे समोर. हे बहुतेक पार्किंग दिसतंय आणि इथनं खाली आहे आपल्याला जायचंय. ही एक लक्ष्मी केशव देवस्थानची जी थोडीशी हिस्ट्री किंवा माहिती आहे ते या बोर्डावर दिलेली आहे. पॉज करून वाचू शकता. आणि हा रूट आहे खाली जायचा. आपण वरनं आले डोंगरावरून खाली आणि इथे पार्किंग आहे. असा हा पार्किंग एरिया आहे आणि त्याच्याच लागून इथनं असा खाली पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी खाली जायचे आणि तिथे एक झरा पण आहे काहीतरी, तो कंटिन्यू वाहत असतो. मागे आलेलो मी 14 साली तेव्हा बघितलेला. आता त्याच्यानंतर काय डेव्हलप केलेलं आहे देवळाचं काय आयडिया नाही मला. आणि ॲक्च्युली मी आलेलो तर मला वाटतं दुसऱ्या रूटनी आलेलो वाटतं. मी पनवेल साईडने मी हा रूट नसावा, हा अजून वेगळा रूट असेल. आणि असं छान मंदिर आहे ते तिकडे. इकडे पण काही मंदिर आहे. ते समोर काहीतरी रत्नेश्वर मंदिर आहे आणि हे काहीतरी हे आय थिंक लक्ष्मी केशव मंदिर आहे. हे आहे. आता आतमधली परमिशन मिळेल का व्हिडिओ काढायला आयडिया नाही आहे. बघूया आपण फोटो किंवा व्हिडिओ अलाउड आहे का तिकडे गेल्यावरतीच कळेल. तर सुहास मराठी गुरुजी आहे ते आपल्याला या देवस्थानाविषयी किंवा या इथल्या ठिकाणाविषयी थोडीफार माहिती देणार आहेत. ते ऐकूया त्यांच्याकडून. जी मूर्ती आहे ती लक्ष्मी, मध्ये मूर्ती जी आहे ती केशवाची मूर्ती. असं म्हणून लक्ष्मी केशव असं इथलं देवस्थानचं नाव आहे. केशव म्हणजे विष्णू दैवत आहे. त्याचं वाहन आहे गरुड. लक्ष्मीच्या बाजूला येते आणि गरुडाच्या बाजूला 2 छोट्या मूर्त्या आहेत. ते त्यांचे द्वारपाल आहेत जय आणि विजय. हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी विष्णूची 4 आयुध आहेत. आणि ही जी प्रभाव आहे त्याच्यावरती दशावतार कोरलेले आहेत. ओके. तिथे मत्स्य आहे, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कलंकी. ओके. याला कीर्तिमुख असं म्हणतात. या कीर्तिमुखापासून पूर्ण ही मूर्ती ही शाळीग्राम पाषाणातली मूर्ती आहे. साधारण मूर्ती 1400 वर्षापूर्वीची आहे असं इतिहास सांगतो. त्या मूर्तीचं पूर्वी मंदिर कोल्हापूरच्या मंदिर आसपास असावं. जवळ 500 वर्ष तिथे मंदिर होतं. नंतर त्या काळात जेव्हा दंगे व्हायचे आणि मूर्त्या भग्न करायचे म्हणून मूर्ती कोल्हापूरला जो रंकाळा तलाव आहे ते विसर्जित करण्यात आले. तो 200 वर्ष तिथे पाण्यात पडून होता. नंतर ज्यांचा कुलस्वामीचे जोशी काळे विचारी ते वरवेळीचे ग्रामस्थ आहेत तिथल्या लोकांना दृष्टांत झाला की असं पाण्यात आहे तर तुम्ही ती मूर्ती तुमच्या गावी घेऊन जा. त्याप्रमाणे ते दृष्टांत कोल्हापूरला उतरले, रंकाळा ज्या ठिकाणी उतरले तिथे त्यांना मूर्ती मिळाली. ही मूर्ती रीड केसपुरी म्हणून जे गाव आहे काढण्याचं मूळ गाव त्या ठिकाणी न्यायची होती. म्हणजे प्रवास करत त्या मार्गापर्यंत आले मध्ये नदीतून प्रवास, खाडीतून प्रवास. तर तिथे जेव्हा तेव्हा रात्र झाली म्हणून त्यांनी मुक्काम करण्यासाठी विचार केला. मुक्काम केला इथे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मूर्ती उचलायला गेली तर त्या लोकांनी ही मूर्ती हलवता येईल असं तिथले ग्रामस्थ होते तेरदेसाई म्हणून ज्यांनी जमीन देवस्थानला नंतर दिली. त्या जयगडचा किल्ला आहे त्याचे ते किल्लेदार होते. तर त्यांनाही दृष्टांत झालं की मी असं या गावात आलेलो आहे, माझी इथे राहण्याची इच्छा आहे. ते भानुप्रभू तेरदेसाई म्हणून त्यांना दृष्टांताप्रमाणे मग ते पण आले, त्यांनी सहकार्य केलं. आणि मग देवाची इच्छा म्हणून या ठिकाणी स्थापना करण्यात आली. इथे स्थापना करून जवळजवळ 700-750 वर्ष ही या ठिकाणी झाली. देवाच्या पायाखालून झरा जातो, खालच्या बाजूला जो झरा आहे देवाचं तीर्थ मानलं जातं. अलीकडच्या काळात पावशी जे स्वामी स्वरूपानंद आहे ते पिण्यासाठी म्हणून या पाण्याचा वापर करायचा. त्यांचं औषधी पाणी आणि रुंदीप्रमाणे वर्षानुवर्ष ते पाणी टिकून राहतं, खराब होत नाही. आणि काय ते तो 12 महिने वाहत असतो. 12 महिने अखंड झरा वाहतो, कधीही बंद झाल्याची नोंद नाही. कारण आमच्या मराठी पुजारी म्हणून त्यांच्या 26वी पिढी काम करते. पिढीच्या मातीच्या स्थापनेपासून मराठी वंशघरावर आमच्याकडे पूजा चालू आहे. मंदिर जे आहे ते 700-750 वर्षापूर्वीचे गाभारा वगैरे. बाहेर जे मंडप आहे
त्याचा 8-9 मध्ये जीर्णोद्धार झाला, पण साधारण 200 वर्षापूर्वी ते बांधण्यात आलं. त्याचा आता 2008-9 मध्ये जीर्णोद्धार झाला, पण मूळ गाभारा जो आहे तो आज जसा जो पूर्वीच्या काळात बांधलेला आहे 700-750 तसाच. मी ह्याला लोणार जे आहे ना, जे लोणार क्रेटर जे आहे त्याचे इथे काय बरं नाव, मेहकर म्हणून गाव आहे, तिथे मी गेलेलो. तिथे बालाजीची मूर्ती आहे, सेम मूर्ती आहे. कारण का मी बालाजी आहे, उंच मूर्ती आहे, काहीतरी 6-7 फुटी काहीतरी आहे, पण सेम असंच आहे. कारण का मी ही बघून गेलेलो आणि त्याच्यानंतर तिकडे गेलेलो. विष्णू रूपच सेम. आणि तिचं पण अशी स्टोरी की जे पूर्वीच्या काळी मोगल साम्राज्य होतं ते लुटालूट करायचे, की त्याच्यानंतर मग ती पेटीत ठेवली आणि ती मोठी आहे. पण बाकीचं सेम असंच आहे, खालती आणि जे वरतीचे असे 10 अवतार आहे. फक्त शस्त्रांचा क्रम बदलला की त्याचं नाव बदललं. मूळ बालाजी पण विष्णूच बरोबर, त्यामुळे त्याचं साम्य दिसतं. फक्त त्याच्या हातामध्ये हात उजवा हात खाली दिसतो, तिकडचं डाव्या गदा दिसत नाही, तो पण असे थोडे फरक होतात हाताच्या ह्याच्यामध्ये. नारायण मधलं जे शस्त्र जे आहेत हे 4 प्रकार बदलत जातात, 24 प्रकार ते बदलतात. म्हणजे केशव, नारायण, माधव, त्या शस्त्रांचा क्रम बदलत जातो. त्याप्रमाणे त्या मूर्तीचं नाव करतात आणि त्या शस्त्रांच्या क्रमावरून ही मूर्ती केशवाची, नारायणाची, माधवाची, कोणाची ओळखलं जातं. ठीक आहे, खूप छान माहिती दिल्याबद्दल थँक्यू, तुमचे आभार आहे. मित्रांनो, हे समोरचं जे मंदिर आहे ते लक्ष्मी केशव मंदिर, आमचं कुलदेवता आहे. तर आता आपला व्हिडिओ झालेला आहे आत काढून, त्यांनी छानशी माहिती दिलेली आहे. तर आता तिथनं मी बाहेर आलेलो आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा, पूर्ण गर्द झाडी आहे आणि इकडनं पण वरनं खाली यायला आहे. एक आपण त्या साईडनी आलो, मंदिराच्या मागच्या साईडनी, एक तिकडं नाही, ते तिकडनं खाली उतरायला एक, आता इथनं खाली जायचं आहे आपल्याला. खाली एक झरा आहे, मूर्तीच्या खालने एक झरा आहे, तो तिकडे निघतो आणि तो 12 महिने चालू असतो आणि ते तीर्थ म्हणून पितात. त्यांनी सांगितले, माहिती दिलेल्या त्याच्यामध्ये माहिती दिली आहे की पावसचे जे स्वामी स्वरूपानंद होते ते ह्याच झऱ्याचं कायम पाणी प्यायचे. तर आपण आता खाली जाऊ तो झरा बघायला, त्याचं तीर्थ पिऊया आणि आपल्याला भरून पण मी नेणार आहे. तर हे बघा, हे असं आहे आणि तोच झरा ॲक्च्युली तिथनं त्यांनी पाईप टाकून इकडे बाहेर काढला आहे. इथे हे हातपाय पण धुवायला इकडे घेऊ शकतो आणि हे असं आहे. इथे लिहिलेलं आहे, वाहणारे पाणी हे तीर्थ आहे, स्वच्छता राखावी, हातपाय धुण्यासाठी शेजारील कुंडाचा वापर करावा, चप्पल बूट घालून या पवित्र ठिकाणी फिरू नये. हा असा झरा आहे आणि हा असा तिकडनं येतोय वरनं, त्या कोपऱ्यातनं. हे बघा, हा असा तिथनं येतोय. जसं म्हटलं ते मंदिराच्या खालनं मूर्तीच्या जो वाहतो झरा असं म्हटलं जातं, तर तो हा असा तिकडनं येतोय आणि इथे हा पाईप लावला आहे आणि ती त्या समोर हाऊस केलेलं आहे. तसं तिथे बालदी ठेवलेली, तिथनं पाय धुवायला घेऊ शकतो. आणि आता मी हे खाली उतरून हा असं खाली परिसर आहे, गर्द झाडी एकदम. आणि हे जे ठिकाणी असं दरीत आहे, खाली 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 जातं इथे अजूनही. हे असं आहे. एक इकडे काहीतरी मंदिर आहे का काय माहित नाही, वरती गेल्यावर बघायला लागेल आपल्याला. पण खासच आहे आणि तिकडे दिसतंय असं वरती वरती होत गेलंय. तिकडे असं डोंगराळ दिसतंय, असं वरती उंच उंच तिकडे लांब झाडं दिसतंय असं. आणि आपण दरीत आहोत. देवा, ए देवा, ये लवकर ये. तर आता आपण
थोड्याच वेळाने निघतोय बॅक टू पनवेल. आपलं इकडचं सगळे दोन्ही डेस्टिनेशन झालेली आहेत. किती क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे बघा. आणि आता आपण जाऊया इकडे वरती. हे जे मंदिर आहे ते रत्नेश्वर मंदिर. कसली अखंड मोठी शिळा आहे जांभ्या दगडाची आणि भयान. हा उंबराचं झाड आहे. काय उंबरं लगडलेत बघा. हे आहे रत्नेश्वर मंदिर. रत्नेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर. ओम नमः शिवाय. ही आहे शंकराची पिंड. समोर गणपती आहे, पार्वती आहे. तर आपण आता निघतोय. हे मंदिर इकडनं अशा पायऱ्या आहेत. आता आपल्याला हा गड चढायचा आहे, सर करायचा आहे. आणि ही अशी सगळी गर्द झाडी. एवढं मस्त वाटतंय. घामाघूम झालं थोडा. हे असं आहे वरती. कुळे की काय. आलो आपण वर. ते आलोय आपल्या पार्किंग एरियात आलोय. आणि हा असा वरचा दृश्य आहे. हे मंदिर इकडनं दाखवतो वरनं कसं दिसतंय. इथनं असं मंदिर दिसतंय पार्किंगच्या इथनं. ते रत्नेश्वर आहे. आणि ह्या साईडला खाली आहे. इथनं दिसतंय का. इकडे आहे. इथनं नाही दिसत आहे नीट. त्या साईडला तिथे कुठेतरी आहे मंदिर. ह्या साईडला आहे. तर चला आता आम्ही निघतोय 10 मिनिटात बॅक टू पनवेल.